माता गंगा आपलं सर्वांचं ग्रामदैवत हिच्या चरणी लीन होऊ ज्यांचा प्रचाराचा नारळ आपण या ठिकाणी वाढवला ते आपले लोकप्रिय आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादा सोनवणे यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून सर्व उपस्थित असलेले तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व दादांचे कार्यकर्ते चाहते पिंपळवंडी ग्रामस्थ बंधू भगिनी तुम्हाला मी आव्हान केलं होतं की ही जी लढाई आहे ही राजपुत्रांच्या विरोधात ही लढाई आहे आणि लढाई लढतोय कोण ते एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा तुमच्या आमच्यासाठी लढाई लढतोय। आमदार व्हायचं ही शरददादाची गरज नव्हती, ही तुमच्या आमची तालुक्याची गरज होती आणि ही गरज सर्वसामान्य मतदारांनी ओळखली, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ओळखली, सर्वसामान्य मायबाप जनतेने ओळखली आणि शरददादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा जो निर्णय घेतला आणि नुसता निर्णय घेतला नाही तर ती विजयश्री सुद्धा आपण सर्वांनी तन मन धन टाकून ओढून आणली आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सर्वजण या विजयाचे साक्षीदार आहोत आणि याचा आनंद तुम्हाला हा लुटता आलेला आहे हे मी कधी विसरणार नाही, शरददादा सुद्धा विसरणार नाही। परिस्थिती अशी की लढाई लढायची, शत्रू दोन्ही राजपुत्र स्टेजवर बसायला नेते मंडळींना जागा नाही, इतके अवाढव्य आणि भव्य दिव्य नेते, राष्ट्रीय नेत्यांच्या सभा, त्यांच्या 4-4 सभा, आपण सगळे फाटके तुटके परंतु मनाने नेटके आणि प्रामाणिकपणाने लढणारे लाचारी न पत्करणे कार्यकर्ते आपण आणि म्हणून या विजयाचे खरे शिल्पकार जर कोणी असाल तर तुम्ही आम्ही मायबाप जनता आहे। असो दादा बोलण्यासारखं खूप काही आहे, बऱ्याच गोष्टी बोलण्याजोग्या आहेत, परंतु ती ही वेळ नाही, ही वेळ फक्त आहे तन मन घाम गाळू ज्यांनी या विजयामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे त्यांचे आभार मानण्याची खरी वेळ आहे। असो आपण सर्वांनी दादांवरती जे प्रेम केलं त्या प्रेमामध्ये दादांना ज्यांनी साथ दिली त्या ठिकाणी पत्रकार बंधू सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा तितक्या ताकदीने दादांची बाजू लावून धरलेली आहे। तेव्हा आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना उपस्थित मतदार बंधू भगिनींना दादांच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्ही जे दादाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले आहात म्हणून आपण धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि दादा तुमच्या पुढील भावी वाटचालीस लाख लाख सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।